मराठा आंदोलन आणि त्यानंतर निवडणुकीत उतरण्याची स्ट्रॅटेजी. पण ही स्ट्रॅटेजी आहे तरी काय? प्रत्येक लोकसभा मतदारसंघात गावागावातून उमेदवार उभे करण्याचा खरं तर निर्णय झाला होता. पण मराठा समाजाचा हा निर्णय थोडा बदललेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एकच मराठा अपक्ष उमेदवार दिला जाईल. त्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. अंतरवाली सराटीत मराठा समाजाची संवाद बैठक झाली. जरांगे पाटलांनी 2 प्रस्ताव या ठिकाणी ठेवले. यातल्या एका पर्यायावर तिथे हजर राहिलेल्या मराठा प्रतिनिधींनी सहमती दर्शवली. काय ठरवलंय मराठा समाजानं? जरांगे पाटलांच्या प्रस्तावावर कसं काम होणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाज बांधवांची बैठक घेतली. उपस्थित मराठा प्रतिनिधींशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी पहिला पर्याय दिला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधवांनी उमेदवारी अर्ज भरले तर अडचणीचं ठरू शकतं. सर्वांनीच अर्ज भरला तर आपली मराठा मतं विखुरतील. ज्याला फायदा व्हायला नको त्याला तो होऊ शकतो. त्याऐवजी एक वोट बँक तयार करून दलित आणि मुस्लिमांनाही आपल्याबरोबर घेता येईल. प्रत्येक जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अपक्ष म्हणून उभं करता येईल. हा निर्णय मी घेणार नाही, तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत. त्यांनी हा एक पहिला पर्याय ठेवलेला आहे. हा तर एक पर्याय झाला. आता दुसरा पर्याय बघा. जरांगे पाटलांनी या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं घ्यायच्या भूमिकेबाबत सांगताना दुसरा पर्याय दिला. मात्र मराठा समाजानं हा पर्याय स्वीकारलेला नाहीये. जरांगे पाटील काय म्हणाले होते बघा. लोकसभा निवडणूक हा आपला विषय नाहीये, तिथे आपलं कुणीही ऐकत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय असा आहे, तो म्हणजे आपण अर्ज भरायचा नाही. त्याऐवजी मराठा समाजानं इतर पक्षांच्या उमेदवाराकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं. काय लिहून घ्यायचं? तर निवडून आल्यावर सगळे सोयऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देणार, आपल्याला पक्षाचा भेद नको, पक्षाचा विचार करायचाच नाही, असा पर्याय मनोज जरांगे पाटील यांनी समाजासमोर ठेवला. मात्र सभेला आलेल्या मराठा समाजाच्या बांधवांनी हा दुसरा पर्याय फेटाळून लावला. त्यामुळे हा पर्याय सोडून दिला, असं जरांगे पाटलांनी सभेतच जाहीर केलं. मनोज जरांगे पाटलांनी एकूणच आरक्षण आणि सरकारची भूमिका यावरती टीका केली. काय म्हणाले बघा. आपण लढायचं ठरवलंय, त्यामुळे सर्वच संकटांना तोंड द्यावं लागणार आहे. आपण गाफील राहिलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आपण 75 वर्ष त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण केल्या. आता मराठा बांधवांनी चाणाक्षपणे बुद्धीचा वापर करायचा आहे. आपला समाज, आपली लेकरं कसे मोठे होतील यासाठी लढा चालू केलेला आहे. काहीही झालं तरी लेकरापेक्षा मोठं कोणीही नाहीये, हे समजून घ्या. ज्यांना मोठं केलं ते आपल्याच मुलांच्या डोक्यावर पाय देत आहेत. आपण सरकारला भरपूर संधी दिलेली आहे. शेवटी आता मराठा समाजाचा नाईलाज झालाय. आपण सरकारला वेळ दिला, पण सरकारनं डाव साधला. अटी शर्ती आम्हाला घातल्या जात आहेत, पण शर्तीच्या बाहेर जाऊन सरकार काम करते. त्यामुळे निर्णायक भूमिकेवर येणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत म्हणाले. आपला विषय हा लोकसभेत नाहीये, आपला विषय हा विधानसभेत आहे. आपला राज्य पातळीवरचा विषय आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. कमीत कमी 17 ते 18 मतदारसंघांवर मराठा समाजाचं वर्चस्व आहे. तिथे कोणाचाही कार्यक्रम होऊ शकतो. या मतदारसंघातून आपल्याशिवाय कोणीच निवडून येऊ शकत नाही, असं मनोज जरांगे पाटील ठामपणे म्हणाले. अंतरवाली सराटीच्या या समाज बांधवांच्या बैठकीत जरांगे पाटलांनी तर आपलं म्हणणं मांडलं. लोकसभा तसंच विधानसभेत उतरणं, आपले प्रश्न सोडवणं याला त्यांनी प्राधान्य दिले असं दिसतंय. अर्थात स्वतः राजकारणात येणार नसल्याचं त्यांनी या आधीही जाहीर केलं होतंच. आताही त्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आपले प्रश्न ज्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात त्याचा विचार करण्याचं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केलंय. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.